अर्थात जरांगेंचं 10 वाजल्यापासून उपोषण सुरू होतंय। 1.5 वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांची आक्रमक भूमिका, अनेक मोर्चे काढण्यात आले, अनेक ठिकाणी सभा सुद्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या। आजपासून पुन्हा एकदा ते उपोषणाला बसतायत। तर दुसरीकडे संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरातली कठोर शिक्षा दिली जावी, संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी देशमुख कुटुंबीय आज मुंबईमध्ये आलेला आहे आणि मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानादरम्यान त्यांच्याकडून मोर्चा जो आहे तो काढला जाणार आहे। मोठ्या संख्येनं यावेळेला सुद्धा लोकांची उपस्थिती असेल असा अंदाज जो आहे तो वर्तवला जातोय। या दोन आजच्या घडीच्या आजच्या दिवसातल्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहताय। मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानादरम्यान मोर्चा निघणार आहे। संतोष देशमुखांच्या न्यायासाठी, त्यांना न्याय मिळावा यासाठी मुंबईमध्ये मोर्चा निघतोय। आतापर्यंत राज्यामधल्या वेगवेगळ्या भागामध्ये मोर्चे निघालेले आहेत। परभणी असो, बीड असो, छत्रपती संभाजीनगर असो, पुणे असो, वेगवेगळ्या भागामध्ये मोर्चे निघाल्यानंतर आज मुंबईमध्ये हा मोर्चा निघतोय। तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील ह्या आजपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत। उपोषणाचं हत्यार त्यांच्याकडून पुन्हा एकदा उपोषणात आलेलं आहे। गावकरी या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे। अंतरवाली सराटीमध्ये आजपासून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू होत आहे। त्यांच्या या उपोषणाची, आंदोलनाची दिशा जरी ठरलेली नसली तरी मराठा आरक्षण आणि यासह आणखीन विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील या आजपासून उपोषणाला बसणार आहेत। अगदी काही वेळातच म्हणजे 10 वाजल्यापासून त्यांच्या उपोषणाला सुरुवात होणार आहे। आता माघार नाही अशी भूमिका जी आहे ती त्यांच्याकडून घेण्यात आलेली आहे।